समर्थानं आपल्याला बघून ती ओवी सुचलेली आहे. आपल्याला म्हणजे त्यांना नव्हे, आपल्याला सगळ्यांना. निरूपणी हे बघा ना, स्वच्छ आहे, आपल्या सगळ्यांना समजलं असेल. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. आपण आत्ता जे ऐकलं की नाही, चपला घाला गेलेलं असणार आहे बघा. इथून बाहेर पडलो की माझ्या समोरचे प्रॉब्लेम्स माझ्या उभे राहतात. मग पुरुषांसाठी पुरुषांचे, बायकांसाठी बायकांचे, एव्हरीथिंग हॅपन्स. मी इथे आत आलो की तेवढा वेळ. म्हणून निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग झाला. हे एस्पेशली कशाबद्दल सांगितलेलं आहे? ज्ञानचर्चा ऐकून झाली की आत्ता मला हे कळलंय, हे दृश्य मिथ्या आहे, तरी जाताना मला भाजीवालीशी भांडायचंच आहे. म्हणजे उदाहरण दिलं, आय मीन, कारण ते टिकत नाही. आता एक गोष्ट आहे, आपण एक शॉर्टमध्ये सांगतो, फार वेळ घेत नाही. तर कबीर होते. कबीरांकडे एक मनुष्य आला आणि त्याला विचारलं की तो येतो, त्याला दृष्टांत होतो, कबीरांना भेटायला जा. तो येतो, आल्यानंतर तर तिथे कमाल असतो, त्यांचा मुलगा, त्याच्या मुलाचं नाव कमाल. तर कमाल तिथे, कबीर नसतात. तर कमालाला विचारतो, बाबा कुठे आहेत? तर ते म्हणते ते स्मशानात गेलेत. सगळ्या ते स्मशान गेले. तो निघतो. निघाल्यानंतर त्या लक्षात येतं स्मशानात ओळखायचं कसं कबीरांना, म्हणून परत येतो. परत आल्यानंतर तो विचारतो ओळखायचं कसं? तर तो कमाल सांगतो, ज्यांच्या डोक्यावर तुम्हाला ज्योत दिसेल ते कबीर. तो म्हणतो मला दिसेल? हो तुम्हाला दिसेल. जातो. आता स्मशानाच्या आत जात नाही, बाहेर उभा राहतो आणि बघतो सगळ्यांच्या डोक्यावर ज्योती असतात. आता ह्यातनं ओळखायचं कसं? तो थांबतो. ते सगळे बाहेर येतात हळूहळू. ज्या क्षणी स्मशानातून बाहेर येतात त्या क्षणी ज्योती नाहीशा होतात. एका माणसाची ज्योत स्मशानाच्या बाहेर आल्यानंतर टिकून राहते. हे कबीर. नमस्कार वगैरे होतो, प्रश्नोत्तरी होते, परमार्थातले गूढ विषय समजावून सांगतात. आता ह्याने कबीरांना विचारायला पाहिजे. तो गेला कमालकडे आणि त्याला विचारलं, सगळ्यांच्या डोक्यावर ज्योती होत्या पण कबीरांच्या डोक्यावरची ज्योत विझली नाही स्मशानाच्या बाहेर आल्यानंतर, काय आहे ते प्रकरण? तो म्हणाला ती वैराग्याची ज्योत आहे. स्मशानात गेल्यानंतर प्रत्येकाला पटतं सगळे जाणार बरं. ज्या क्षणी मी बाहेर येतो त्या क्षणी मैं अपना तू तेरा आहे ना. हा जो काही प्रकार आहे दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. आणि ते समर्थ म्हणतात निरूपणाच्या वेळी ते राहतं. आता हा प्रॉब्लेम झाला, उपाय काय? जसं नामस्मरण सुरुवातीला जाणीवपूर्वक घ्यावं लागतं, काळांतराने ते नाम वैखरी वाणीतून हळूहळू आत जातं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीतनं मध्यमा, मध्यमातून पश्यंती, पश्यंतीतून परा. ह्या नामाचं एक मूळ लक्षात ठेवा. आपण श्रीराम जय राम जय राम उदाहरण म्हणून म्हणतोय, तो मध्यमाच्या ठिकाणी नादरूपात्मक आहे, तिथे श्रीराम जय राम जय राम ही अक्षरं नसणार आहेत. सो इट इज ऑल टुगेदर ॲट डिफरंट लेवल. तर ते जसं पहिले जाणीवपूर्वक घ्यावं लागतं तसं जे मी निरूपणात ऐकलंय त्याची मला मध्ये मध्ये स्मरण ठेवावं लागतं. म्हणून याला उपाय काय? तर मला स्मरण तर राहणार नाही म्हणून नित्यनेम सांगितलाय. किमान 24 तासातनं एकदा तरी स्मरण होईल, मग 24 तासातनं दोनदा होईल, मग 24 तासातनं तीनदा होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आपल्या इथे त्रिकाल संध्या सांगितलेली होती आणि संध्या सगळ्यांसाठी आहे. त्रिकाल संध्या सांगितलेली होती. सो 3 वेळा नावं घेतली जायची भगवंताची, ते प्राणायाम केला जायचा, 3 वेळा त्याचं स्मरण ठेवलं जायचं आणि 3 वेळा त्याच्यामध्ये वेदांताचा खूप महत्त्वाचा भाग आहे. अघमर्षण म्हणून जी क्रिया आहे त्यात सगळा अन्वय व्यतिरेक सांगितलेला आहे, खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात. तर त्याचं स्मरण व्हायचं. त्रिकाल स्मरण झालं, हळूहळू ते वाढत वाढत जातं. म्हणून उपाय काय? पहिल्यांदा 24 तासातनं एकदा तरी, मग दोनदा, मग 4दा, दिवसातनं 3 वेळा तुम्ही केलं की नंतर स्मरण राहायला लागेल, हे पक्क समजा.